ही आमची रोपवाटिका गार्डन नर्सरी. त्या कोपऱ्यामध्ये पाईपाचं दिसतंय, तिथे टॉयलेट होईल. त्याच्यानंतर हे असं इकडे कडाने नारळाचे झाडं लावलेले. हे बघा इकडे कडाने, आणि इकडच्या कोपऱ्यात हे जे स्टँड दिसतंय, ही फॅब्रोनिक शेती, बिगर मातीची शेती अमितचा प्रकल्प आहे. ह्याच्यामध्ये स्टँडवर आता जवळ घेऊन दाखवतो. इथे पहा, जवळ पालक भाजी त्याच्यात लावलेली. आंब्याचे रोपं भरपूर झाले, 15-20 या काळ्या पॉलिथिन बॅगमध्ये लावलेले. इथेही पालक. या पाईपांना बघा, पाईपाचं तू पाहिलं होतं की नाही काही माझ्या लक्षात नाही, पण या पाईपाला असे होल पाडून घेतले आणि स्टँडवर हा जो कप्पा आहे पहिला मजला, याच्यावर समपातळीमध्ये ठेवलेले आहेत. आणि याला पाणी सतत वाहतं या पाईपामध्ये ठेवायचं, आणि तिकडच्या बाजूनी त्या पाईपातून त्या बादलीमध्ये पाणी पडतं, आणि तेच पाणी परत त्या बादलीतलं पाणी परत इकडं फिरतं राहतं. ह्याच्यामध्ये काही घटक द्रव्य टाकलेले आहेत महागडं, जेणेकरून दुसऱ्या कोणत्याही खताची गरज नाही. ते पाणी फक्त फिरतं ठेवायचं आणि या झाडांना पुरवायचं. पालक मस्त आलेला आहे. एकदा पालक काढला होता. अमितचं म्हणणं आहे अशीच शेती बिगर मातीची खूप वाढवायची, खूप विस्तार करायचा आणि खूप उत्पन्न घ्यायचं, असं अमितचं चांगलं धोरण आहे. त्याचं म्हणजे कौतुक करावं तेवढं अभिनंदनच आहे. इथे बघा, हे नारळाचं झाड किती मोठं झालं आहे. हे जवळपास 7-8 फूट उंच झालं. त्याच्या शेजारी जांभळीचं झाड झालं 6 फूट. दोडक्याचा वेल लावलेला आहे पाठीमागे कंपाऊंडवर भरपूर. इथे एक सीडी आहे काय, इथे हा बोर आहे, आणि 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 इकडे मका आहे छोटे मोठे कडाकडाला. इकडे गुलमोहरचं झाड आहे, पुढे पपई आहे, आंबा आहे, नारळ आहे, भरपूर झाड आहे. अगदी काकडीचं वेलसुद्धा लावला होता. त्याला काकड्या पण आल्या. एक मोसम तर येऊन गेला. भेंडीला तर इतक्या भेंड्या आलेल्या आहे की खायला कोण नाही. हे पाहिलं का भेंड्या, भेंडी का भेंडा आहे. हे आता सगळ्या बियालाच राहतील, कारण कोवळ्या असतात तेव्हाच खाल्ले जातात. ही किती भेंड्या येतात बाबा बाबा बाबा. आता सध्या जर भेंड्या काढल्या तर 2 पिशव्या गच्च भरून भेंड्या निघतील. हे बोळीमध्ये, इकडे पत्र्याचा शेड आणि इकडून कंपाऊंड मधली बोळी. हे बघा, हे असं सगळी हरित क्रांती झालेली अशी. अरे इथं शेवग्याचं झाडसुद्धा आहे, किती 12-13 फूट उंच वाढलेलं आहे काय. ही पाण्याची टाकी, या पाण्याच्या टाकीला स्टँड केलेलं आहे मस्त. ही नेहमी पाण्याची बादली भरून असते, टाकीमध्ये नेहमी पाणी असतं. बोरला भरपूर पाणी. हे स्प्रिंकलरचं पण करण्याचा प्रयत्न आहे आमचा. बघा इथे आता हे टाकीला खेटून परत भेंडीचे झाडं लागल तेवढ्या भेंड्याच भेंड्या आहे. हे पाहिलं का, भेंड्या दिसत आहेत. असे कमीत कमी 50-60 झाडं आहेत बघा. ज्या कोवळ्या असतात तेव्हाच भेंड्या काढायला पाहिजे, पण खायला कोण नाही. कारण स्वप्नील, स्नेहल तिकडं, आम्ही श्रद्धा नाशिकला. आता मी एकटा खाऊन खाऊन किती भेंडी खाणार. आम्ही दोघंजणं आहे की नाही. हे बघ भेंड्या, काय भेंड्या आहे चायला. भेंडीच भेंडी, भेंड्याच भेंड्या आहे. हे सगळ्यात फास्ट वाढणारं पीक आहे. कमीत कमी तुला, मला, आपल्याला दोघांना कमीत कमी 2-2 एकर जमीन असती तर कुठेही अडून पडलो नसतो आपण, आणि तक करायचं कामच मिटलं असतं. तर आपण आता आपलं टार्गेट शेतीचं ठेवायचं आणि एक बोर घ्यायचा, ते सगळ्यात बेटर आहे. आता बोर झालं आपलं, हे प्लॉट का होत नाही. तर हे 4 प्लॉट मिळून भरपूर. पाहिलं का भेंड्या, किती भेंड्या आहे. थेट त्या पोलपर्यंत तिकडं ते लावलं आहे, मांडप केला आहे तो. लय भेंड्या आहे. ही मक्काची लाईन, आणि इकडून पाहतं ते तिकडे टॉयलेट पहिलं सुरुवातीला दाखवलं होतं. हे सगळं मकाचे इथे मका आहे. सूर्यफूल पण चमकतं आहे बघा. आता सूर्यफुलाची लाईन आहे ना, पावसाने पडली होती खाली, हो राहिले ते आता उभे सरळ परत परत. तुरी पण आहे. तुरीचे झाडं भरपूर मोठे झाले. हे बघा इथे पाय, सूर्यफूल, इसको बोलते सूर्यफूल. ही सूर्यफूल की लाईन. पण आता हे 2 महिन्यात सगळं काढून टाकीन मी. चवळी पण लावल्या होत्या, मुगाच्या शेंगा पण आल्या होत्या, भुईमुगाचं पण लावलेलं आहे. पण इथं पाणी साचलं होतं जास्त, पण आता जिरलं पाणी लगेच.
2-3 दिवसात जिरून जात ताबडतोब, काही राहत नाही. हे शेवग्याचे झाडं होते, लय मोठे झाले होते. शेवगा फास्ट वाढणार आहे, शेंगा बी यायला लावल्या तर फुलं बी होते. पण काही पाणी इतकं साचलं त्याच्यामुळे ते मुळं झाली ढिल्ले आणि ते झाड वाकलं होतं, खाली पडलं होतं. त्याच्यामुळं ते कापलं. एवढं पाणी बी चालत नाही. हा दोडक्याचा वेल आहे, याला मस्त दोडके येतात. हे बघ तुला दोडका दाखवू. दोडका कुठे? ये देखो दोडका, इसको बोलते दोडका, घर का दोडका. असे आतापर्यंत 8-10 गोडके निघाले आपले. काय दोडके 7-8 दोडके निघाले मस्तपैकी. अरे घरचं वाया जात नाही. शेतकरी लोक त्याच्यामुळे चाडून पडत नाही. आजकाल शेतकरी शिकले फक्त घरापुरतंच पिकायचं. हे आपलं इथं एक उभा करून घेतला मस्त या रूममध्ये, आहे का? या रूममध्ये फर्स्ट क्लास कॉन्क्रीट करून घेतलं. स्टार्टर आहे मध्ये. इथं बाहेरसुद्धा फरशा बसावल्या. हे बघा, इथं हा फरशाचा ओटा आहे ह्याच्या समोर. आणि इथं हे गेट आहे, मेन गेट मध्ये यायचं. ह्या मेन गेट इथंही 20x13चं हे करून घेतलं, काय कॉन्क्रीट. आणि पायाला माती लागायचं कामच नाही. हे इकडच्या बाजूने असं व्यास. इथं जमलं तर भोजनालय सुरू करून देणार. अरे गवार शेंगासुद्धा आल्या. हे बघा, गवार शेंगाचे रोपं इथून तिथून गवार शेंगाचं झाड आहे. अरे 3-3, 4-4 फूट वाढले. त्याला शेंगा पण आल्या, पण खायला कोणी आवडीचं नाही. त्या बाई इथं गवार शेंगा आहे का? हीच तो बोलते गवार की पल्ली. ये देखो गवार है. आता या बी अशाच नाही तोडल्या तर निब्बर होऊन जातील. कवळ्याच काढायला पाहिजे खरं म्हणजे. ये गवार, हे देखो गवार. हे बा गवार शेंगा आहे का? खाली किती खोडाला गवार शेंगा आलेले आहे. हे मकाचे झाड किती मोठे झाले. हे बाई कडीपत्त्याचं झाड 5-6 फूट उंच. त्याच्या पलीकडून आवळ्याचं पण आहे. गिन्नी गवतही लावलं होतं. सूर्यफुलही आहे. तुरी पण आहे, तुरीच्या 2-4 लाईन आहेत. हे ऐसा आहे. आता काय एवढ्या जागेतच खोडखोड करायचे काम आहे. जागा मोठी पाहिजे, किमान 2 एकर असते ना. ह्याच्या आईला 1 वर्षात काय पालट होतो माणसाचा. पेरूचे झाडं लावले. हे बाई पेरूचं झाड किती जवळपास 5 फूट मोठं झालेलं आहे पेरू. तेव्हा तिकडं ती परत एक सूर्यफुलाची लाईन. सदाफुली, पांढरी सदाफुली. इकडे काय म्हणतात त्याला, चिनी गुलाब. हे लावायचे राहिले. हे चिनी गुलाब हे असं आहे. हे झाडं शेवग्याचे खाली पडत होते म्हणून त्याला विटा लावल्या इकडून टेकन. इथं हे केळीचं मस्तपैकी. पूनमला लय आवडले. पूनम आणि पूनमचं नाव रान समर्थ आले होते. लहान काय नाव त्याचं नाव, साई. 3 जण आले होते तेव्हा ते गाय पाहायला. तेव्हा पूनम विजयला म्हणे, पहा म्हणे काका कसं करताय म्हणे काम. मला लय बरं वाटलं जरा. ये देखो, एक दिवस आपला जोडीने चक्कर मारा, तेवढंच जरा एकमेकाला थोडी उभारी येते. बाकी काय. हे देखो, 2 लिंबाचे झाडही मोठे झालेत 8-8 फुटाचे. हे आणि हे बघा, आता इथे इकडच्या बाजून दाखवतो आधी. हे वा, हा दोडक्याचा वेल. शेवग्याचे झाडं तर 10-12 शेवग्याचे झाडं आहे. इथं कोपऱ्यात मीटर आहे, पोलला मीटर आहे का? हे मीटर पाय शेवग्याचं झाड काय जबरदस्त आहे. हे एक, त्याच्या पलीकडून एक नारळ. इथे हा काय पॉवर पॉईंटचा बॉक्स. वर मीटर आहे आणि खाली पॉवर पॉईंट बॉक्स आहे. त्याला पाऊस लागू नये म्हणून सेफ्टी करून घेतलेलं आहे खोक्यामध्ये पॅक. आणि हे बघा, हे पेरूचं झाड. याला सध्या 3-4 पेरू आलेले आहेत. पानामध्ये हिरवा रंग असल्यामुळे दिसत नाही. हा एक पेरू, दुसरा पेरू. हा बाई 3-4 पेरू तर आहेच याला. हे शेवग्याचं झाड. परत हा दोडक्याचा वेल, त्याला वर मांडव केलेला आहे मस्तपैकी. हे आहे ना, ह्याच्यातच खरंच निसर्ग हाच आपला मित्र मानायचा. निसर्गात राहिल्याचं समाधान. आणि सगळं हिरवं दिसतं त्याच्यामुळे मन वळायचं कामच नाही. आणि हे चिंचेचं झाड बघा, हे जवळपास किती
6-7 फूट उंच झालं आहे, एकदम बढिया. आता ह्या ज्या 2 खुर्च्या आहे, एक खुर्ची अमितनी मी तिकडे घेतली, तिकडं वेगळी ते कॉन्क्रीट केलं आहे. दुकानच्या मागचा भाग ह्या तो तिकडे गेट तिकडून यायचा असं काटकोनात कॉन्क्रीटवरून, मध्ये फरशा बसवल्या पाय खराब होऊ नये म्हणून. इथे कॉन्क्रीट आहे. ही पारू मस्तपैकी झोपलेली. पार्वती या कुत्रीचं नाव पार्वती. पार्वतीला खायला पोळी बिस्किट भात आणला, पाणी ठेवलेलं आहे कटोरीमध्ये, आणि इथं खुर्ची पण आहे. ही मस्त राखण करत जाईल, तिच्याकडून एवढीच अपेक्षा आहे. तिला खायला काही कमी होणार नाही. हे पत्रे पडलेले अजून 3 आता आहे, अजून ते उरलेले आहेत ते. हे इकडं हे बघ, हे दुकान, आणि या दुकानाच्या पुढं तिकडं कॉलेज आहे. रोड आहे, कॉन्क्रीट रोड. ते शेड आहे ना मोठं उंच, 8 फूट उंचीचं शेड आहे ते. त्याच्या पलीकडून लगे रोडला खेटूनच आहे, आणि त्याच्या पलीकडे ते कॉलेज आहे, कॉलेजचं मेन गेट. तर आता मध्ये तुला दुकान दाखवतो. हे बघा, इथे ही खुर्ची पत्र्याला खेटून ठेवली मस्तपैकी बसायला काय. आणि या पायऱ्या, हे 2 फूट उंचीचं बेसमेंट केलं आहे विटामध्ये. विटा, डब्बर, दगड, हे काय करून सगळं व्यवस्थित. हे बघा, हे उदर फायनल आहे हो. ते पलीकडं कॉलेज आहे ते, म्हणजे कॉलेजकडेच तोंड करून या दुकानचं. आता आपण दुकानात बॅक साईडनी एंट्री करतोय, मागच्याच बाजूने. हा दरवाजा, शटरचा दरवाजा केला मस्तपैकी भनभनने. आत्मिक समाधान ज्याला म्हणतात ते हे. आता इथे मध्ये एंट्री करतोय. हे बघा, मध्ये आलो, वर चढलो. आता इथे हे बघा, हे असं आहे, पत्रेचे सगळे, काय आरशीची बिरशीचे फांदात पडलो नाही. पण हे माग दुकानचे 2 रूम झाल्या, एक मागची एक पुढची. ही मागची रूम आहे. हे असं फर्निचर केलं, त्याच्यावर फळ्या बिळ्या टाकल्या. घनोचोको माल बसन, 1,00,000, 2 लाखाचा, 4 लाखाचा, 5 लाखाचाही माल बसू शकतो. नाही असं काही नाही, पण माल भरलेला नाही आहे अजून. हे ऐसा आहे. इथंही कॉन्क्रीट केलं भारी, सिमेंट कॉन्क्रीटचं. थोडी स्वच्छता आता अजून चालूच आहे काम. हां, इथं ट्यूब लावली मस्तपैकी मागच्या दुकानाच्या मागच्या रूममध्ये. हा मधला दरवाजा, आणि इकडं पुढं आल्यानंतर हा बोर्ड केला. हे बघा, इथं स्विच, बटणं बिटणं सगळं कंप्लीट. आणि इथे पण फर्निचर केलं आहे एकदम मस्त. हे पुढचं शटर आहे. हे आता एक काउंटर घ्यायचं आहे, 4-5-6 हजारमध्ये काउंटर मिळतं. इथं काउंटर लावून देऊ. तुझ्या दुकाना एवढंच समजा, तुझ्या दुकानापेक्षा थोडं मोठं येईल किंवा सारखंच येईल. ही खुर्ची शेटला बसायला फर्स्ट क्लासपैकी. हे बघा, शेटला हवा लागू म्हणून फॅन आहे इथे. फॅन आत्ता चालू केला. इथं फॅनचा हा बोर्ड आहे. काउंटर बिंटर घ्यायचं आहे आता. काय 1.5 लाख रुपये लागले, पण मनाचं समाधान झालं. हे शटर आहे पूर्ण. आता मी मध्ये दुकानामध्ये पण शटर लावलेलं आहे. ही कुलूप आहे शटरची. इकडून गज टाकलेला आहे, वापरा गज. हे बघा, हे ऐसा आहे, हे ऐसा आहे. माल बिल भरलेलं नाही अजून, पण मस्त वाटतं. जेवणाचे डबे इथं घेऊन यायचे, जेवायचं. हे बघा, हे ऐसा फर्निचर किया. हे पाईपाचा मंडप केला होता, पण ते वाऱ्यानं उडून पडले होते, तर तेच पाईप इथे वापरात आणले. 1 इंची पाईप येते, आणि त्याच्यावर प्लायवूडच्या फळ्या बसवून दिल्या मस्तपैकी भारी. इकडून हा चोर कप्पा केला, म्हणजे ह्या हिरा गुटखा पुढे ठेवायला कोणाला दिसू नये म्हणून. त्याच्या मागं मध्ये ठेवायचे ते. आता हे म्हणजे डेली नीड्स ठेवायची ते. इथे या कोपऱ्यामध्ये एक फ्रीज बसवायचं पेप्सीचं मस्तपैकी. तिथे कोल्ड्रिंकच्या बाटल्या वगैरे राहतील, असं माझं म्हणजे विचार आहे. अजून आणायचं आहे, सगळे पैशाचेच कामं असतात. हा उरलेला प्लायवूडचा तुकडा आहे. आता परत बॅकला चाललो आपण दुकानातून मागच्या भागामध्ये. इथं मध्ये चौकोट आहे, आणि नंतर इथं हे दुकान आहे. हे ऐसा आहे. इथं पण लाईट ट्यूब लावलेली बरं का दुकानामध्ये. बघ, 2 ट्यूब, 2 इकडं 2, एकदम मस्त. हे वर सिलिंग आहे, हे ऊपर सिलिंग. शटर. जगण्यात समाधान शोधायचं असतं, बाकी काहीच नाही.
इथे बॅक साईड मस्तपैकी सगळं हिरवं हिरवं गार दिसतं आपलं. तिकडं तो दत्त आश्रम, ती गायकवाडची माडी तिकडं पलीकडं, ती 120 हाऊसेस इथून दिसत नाही. आणि असं आहे बघा. आता हे दुकानच्या मागच्या दरवाजात उंच 2 फूट बेसमेंटवर पायऱ्यावर उभा आहे मी. तर हे सगळं अशा पद्धतीने केलं. हे सगळं 8-10 महिन्यामध्ये डेव्हलप झालं. एवढं दरवर्षी सुधारणा होत जाईल. आता थोडं इकडं जाऊ. इकडच्या कोपऱ्यात इकडचे झाडं दिसतील. ये देखो इधर आ गया मैं अब दुकान के लेफ्ट साइड को पीछे से. हे बघा ह्या मुगाच्या शेंगा, आल्या पण कोण खात नाही. खायचं कोणाला काही कळकं नाही. मी लावल्या पण मी पण. हे बघा टोमॅटो पण मस्त आले बघा. अरे वाह, इसको बोलते टमाटर. हरी हरी सब्जी इसको बोलते. हे देखो टोमॅटो, असे टोमॅटो आहेत. हे बघा टोमॅटो. ही सूर्यफुलाची लाईन आहे त्या शेजारी. जरा एवढं नियोजन माझ्या पद्धतीने मी करायचा प्रयत्न केला, पण सगळ्याला आवड असली होतं. हे शेवग्याचं झाड बरंच मोठं झालेलं आहे. हे इकडून यायचं आहे, खाली पत्रा पडलेला आहे. आता ही काय आहे, तुरीची लाईन आहे. कंपाऊंडला खेटून त्याच्यातच गिन्नी गवतही आलं, ऊसासारखं वाढलं आहे सरळ कंपाऊंड. पारू आली माझ्या मागं येते. पारू ही जंगली पारू आहे, पण लय भारी गरीब आहे. काय नाही 2-4 महिन्याची. ये देखो इधर ये गिन्नी गवत नीचे लगाएगा, कंपाऊंडला सुरक्षित होता. इकडे आलो. नारळ 5 फूट जागा सोडलेली रोडपासून. हे कारल्याचं बी. अरे कारले आले रे. होई एकदम फर्स्ट क्लास. ये देखो कारला, करेलू कारले. खाणारे पाहिजे, फक्त तोंड वाकडं तिकडे करणारे नाही पाहिजे. ते कारले मध्ये ये बाय कारले. हां एक कारल्याची लटकलेले घरात. इकडून रोड आहे लगेच पलीकडून टाकणं. ये बाय पारू हे पारू पार्वती श्रद्धाची आवडती कुत्री. श्रद्धा आणि आम्हीची ते बाहेर गेले म्हणून आणून दिलं. ते जांभळीचं झाड आहे मोठं मस्त. त्याला बी कारले आपल्या दोडक्याचा वेल लावला होता, पण तो गेला कामातून. हे सूर्यफूल मध्ये लिंबाचं झाड, लिंबाचं. आणि ते दुकान तिकडं पलीकडं नारळाच्या मागं. ती सह्याद्री पार्कची पाटी पोलला लावली, त्याच्या खाली त्याच पोलला मीटर आहे. हे दुकान आता पुढं अजून पेंटर आणून नावले राहिलेले. आता मी बाहेरून जाऊन दुकानाची फ्रंट बाजू दाखवतो, पण मोठ्या मेन गेटमधून जाऊन कॉलेज करून जाऊ शकतो मला. तर हे असं आहे. हरित क्रांती घडून आणि शाळेला 5 एकर जमीन असते ना, सगळ्याला जड भरला असतो. पोपटरावनी ते करायला पाहिजे होतं, पण पोपटराव सुद्धा सबसेल फेल आहे. नुसता फोनवर सांगतो मी येतो नाही, यायचा पत्ता नाही आणि काही सांगत नाही, पाहत नाही. फोन मात्र करतो दर आठवड्याला 8-10 दिवसातून. एवढं बरं आहे. सह्याद्री पार्क पोलला लावलेली पाटी. तिथून तिकडं दुसऱ्याचे प्लॉट आहे त्या पाटीच्या मागे. हे 8 फूट उंचीचं लावलेलं आहे.
इधर जाएंगे अब और रिटर्न जा रहा हूँ. हे बाय हे गोणीमध्ये माती आहे. माती म्हणजे माती नाही ती, हे भुगा आहे तो, आणि तो त्याच्यामध्ये टाकायचा. माती नाही अजिबात. आणि त्याच्यात झाडं आली, मुळे चांगले धरल्या जातात. पाणी धरण्याची क्षमता आहे त्या मातीमध्ये, भुसामध्ये. हे उरलेले पत्रे पाणी लागू नये म्हणून पाईपावर ठेवलेले आहेत. काही विटा लावल्या खालून. इथं मोठे 2 लाईटसुद्धा लावले पोल. रात्री लख्ख प्रकाश पडतो. जवळपास 9-10 फूट उंच पोल आहे. आपले बल्ल्या 2000 रुपयाच्या 10 बल्ल्या आणल्या होत्या. हा एक लाईट बरं का, कुठे हा एक, आणि इकडून एक पत्र्याच्या कोपऱ्यावर कुठे. हां हे देखो दुसरा. हे आपले पर्सनल लाईट आहे आपल्या मालकीचे. आणि बाहेरचा पोल पण आहे पहा तिकडं. आणि इकडचा हा जो कोपऱ्यावरचा पोल आहे ना, ते हे बघा, हा रात्री फुल चालतो. कॉर्नरवरचा फुल प्रकाश पडतो. आणि हे आपला मेन गेट असं आहे. चला ठीक आहे. आता दुकानाची फ्रंट बाजू शटर तर बंद आहे, पण जाऊन फोटो पाठवतो.